नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। विद्यार्थी मित्रांनो, ज्या वॅकन्सीची तुम्ही वाट बघत होते RRB NTPC आणि TC, ती वॅकन्सी निघून आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला NTPC याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे पोस्ट येणार आहे ते 9,000 ते 10,000 पोस्ट यामध्ये राहील। यामध्ये 10वी आणि 12वी पास वाले विद्यार्थी या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात। याचं डिटेल सिलेबस मी तुम्हाला सांगणार आहे। इथे टायपिंग टेस्ट कोणत्या पोस्टसाठी कुठे आहे, किती राहील, हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा नोटीस जारी झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपला फॉर्म कधीपासून अप्लाय होण्याची डेट आहे इथे, आणि इथे यामध्ये ग्रुप डीचे पण डेट त्यांनी मेन्शन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन देणार आहे। जो विद्यार्थी इच्छुक आहे NTPC साठी, RRB NTPC फॉर्म भरण्यासाठी, तो विद्यार्थी हा व्हिडिओ जरूर आखरीपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होईल। आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा अशा नवीन अपडेटसाठी। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा लाईक करणे आणि तुमचा सबस्क्राईब करणे आमच्यासाठी एक मोटिवेशनचं काम करतो। चला विद्यार्थी मित्रांनो, लेट न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवून देतो की याचं जे नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो, ते मी तुम्हाला नोटीस दाखवून देतो। सर्वात पहिले यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे जे नोटीस पब्लिश झालेलं आहे ते न्यू दिल्लीमधून 10/4/2024 हे अपडेट आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि इथे RRB थ्रू, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड थ्रू हे आलेलं आहे। यामध्ये सब्जेक्ट बघा, फिलिंग अप ऑफ ग्रुप C पोस्ट ऑन झोनल रेल्वेज थ्रू RRB थ्रू ही वॅकन्सी भरणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे NTPC ग्रॅज्युएट लेवल, यामध्ये 2 प्रकारचे पोस्ट असतात विद्यार्थी, एक अंडर ग्रॅज्युएट आणि एक ग्रॅज्युएट। अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 10+2 आणि ग्रॅज्युएट तुम्हाला कोणत्याही स्ट्रीममधून असलेलं चालेल। इथे तुम्ही बघू शकता NTPC ग्रॅज्युएट फॉर लेवल 4, 5 अँड 6, यामध्ये जे नोडल झोन त्यांनी बनवलेला आहे ते RRB अहमदाबादला बनवला आहे। आणि NTPC अंडर ग्रॅज्युएट फॉर लेवल 2 अँड 3 म्हणजे 10+2 वाले, त्यांच्यासाठी पण हाच राहील। आणि इथे लेवल 1 मध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे ग्रुप D ची वॅकन्सी आहे, त्याला लेवल 1 म्हटलं जाते। त्याला जे नोडल RRB त्यांनी डिसाईड केलं आहे ते RRB भोपालला यांनी केलं आहे। ग्रुप डीचा जे व्हिडिओ आहे ते एक व्हिडिओ मी सेपरेट बनवणार विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये सिलेबस काय राहील, काय क्रायटेरिया राहील, त्याचं सगळं विश्लेषण मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार। यामध्ये तुम्ही बघू शकता, आणि जे डेट आहे ते जे डेट पब्लिश होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता NTPC ग्रॅज्युएट अँड अंडर लेवल, इथे बघू शकता हे वॅकन्सीज असेसमेंट त्यांनी जे पाठवणार आहे ते 30/6/2025 पर्यंत पूर्ण यांची प्रक्रिया होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि ही जी वॅकन्सी येणार आहे ती मे-जून 2024 पर्यंत येणार आहे, यांचं अप्रुव्हल, आणि जून महिन्यापर्यंत ही वॅकन्सी तुम्हाला आपण अप्लाय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो। तसेच इथे ग्रुप डीचं पण दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, लेवल 1, ते पण सप्टेंबरपर्यंत ही वॅकन्सी आपली येणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघूया की याचं कोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सी असतात, अंडर ग्रॅज्युएटसाठी कोणत्या वॅकन्सी असतात, आणि 10+2 साठी कोणत्या वॅकन्सी, आणि ग्रॅज्युएटसाठी, आणि काय कोणत्या पोस्ट असतात, एज क्रायटेरिया काय आहे, सिलेबस काय आहे, सर्व यामध्ये आता आपण समोर बघणार आहोत। यामध्ये तुम्ही बघू शकता NTPC अंडर ग्रॅज्युएट, इथे जे लेवल आहे ते 2 to 6 लेवलपर्यंत इथे वॅकन्सी राहणार आहे। यामध्ये मी आता जे सांगणार आहे जे पोस्ट आहे ते अंडर ग्रॅज्युएट लेवलचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही बघू शकता इथे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर टाइमकीपर, आणि TC, CC आणि TC यामध्ये वॅकन्सी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे अंडर ग्रॅज्युएट लेवलचे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात। इथे जे अप्लिकेशन जे क्वालिफिकेशन राहील ते 12वी पास राहील मात्र, आणि एज क्रायटेरिया 28 ते 30 वर्ष जनरलसाठी, OBC साठी 3 वर्षाची सूट राहील, आणि SC ST साठी 5 वर्षाची सूट राहील। यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की जे ग्रॅज्युएट लेवल आहे त्यांच्यासाठी जे लेवल होणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की 4, 5, 6 लेवल असणार आहे। आणि त्यामध्ये जे पोस्ट असणार आहे ते ट्रॅफिक असिस्टंट, GG म्हणजे गुड्स गार्ड्स, SM म्हणजे स्टेशन मास्टर, आता गुड्स गार्डचं नाव चेंज झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्ही बघू शकता सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, सीनियर टाइम कीपर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, आणि कमर्शियल अप्रेंटिसशिप
यामध्ये ही वॅकन्सी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढे पोस्ट असणार आहे ग्रॅज्युएटसाठी आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी. इथे जे क्वालिफिकेशन मागितले आहे ते मात्र ग्रॅज्युएशन पास मागितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे जे एज लिमिट आहे ते 28 ते 33 वर्ष जनरलसाठी, ओबीसीसाठी 3 वर्षाची सूट राहील आणि SC ST साठी 5 वर्षाची सूट राहील. यामध्ये तुम्हाला जरूर अप्लाय करायचे विद्यार्थी मित्रांनो आणि आतापासून तुम्ही तयारीला सुरुवात करा, कारण ही वॅकन्सी जरूर येणार आहे. RRBने शॉर्ट नोटीस त्यांनी दिला आहे. यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला बुक कोणते कोणते घ्यायचे आहे. यामध्ये तुम्हाला जे मॅथ्ससाठी आहे इथे चॅप्टर वाईज पूर्ण दिले आहे. पिनाकलची आहे, सेकंड एडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो. 6200 प्लस TCSचे जे नवीन MCQ आहे ते पूर्ण पॅटर्नमध्ये इथे दिले आहे. यामध्ये तुम्ही ALP टेक्निशियन, Tier 1, Tier 2, NTPC CBT1, CBT2, ग्रुप D, RPF SI, RPF कॉन्स्टेबलसाठी आणि JEE सर्व प्रकारसाठी तुम्ही रेल्वेच्या पूर्ण कंप्लीट मॅथ्ससाठी तुम्ही हे बुक परचेस करू शकता. तसंच हे रिझनिंग पण आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तसंच सामान अध्ययन पण आहे, कारण NTPCमध्ये सामान अध्ययनचं भरपूर त्यांनी मार्क्स आहेत, भरपूर मार्क्सचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथे तुमचं बायोलॉजी येईल, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे सगळं येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री, जॉग्राफी सगळं, GK प्लस GS सगळं. तर मी माझ्या मते जर तुम्हाला वाटत असेल जे सेल्फ स्टडी करत असतील त्यांनी हे जे बुक्स आहेत ते बुक्स सुटेबल राहील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रेल्वेची एक्झाम पास करायला. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला बुक सेल्फ स्टडी नाही होत तर तुम्ही कोणत्याही सरांचा कोर्स परचेस करू शकता विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपण बघूया की सिलेक्शन प्रोसिजर काय राहील. सर्वात पहिले CBT1 राहील, मग CBT2 राहील, त्यानंतर टायपिंग राहील, DV राहील आणि मेडिकल राहील. इथे CBT1चं जे सिलेबस राहील ते विद्यार्थी मित्रांनो 100 क्वेश्चन राहतील, 100 मार्क्सचे आणि 90 मिनिट टाइम ड्युरेशन राहील. निगेटिव्ह जे राहील ते 1/3चं राहील. यामध्ये सर्वात पहिले सब्जेक्ट मॅथ्स 30 क्वेश्चन, रिझनिंग 30 क्वेश्चन, तसेच GK GS 40 क्वेश्चन राहतील विद्यार्थी मित्रांनो CBT1ला. यानंतर आपण बघूया CBT2चं जे सिलेबस आहे ते 120 क्वेश्चन राहतील, 120 मार्क्स राहतील, एक क्वेश्चनसाठी 1 मार्क्स आणि 90 मिनिट टाइम ड्युरेशन राहील. तसंच निगेटिव्ह इथे सेम राहील विद्यार्थी मित्रांनो 1/3 आणि सब्जेक्ट पण सेम राहतील, फक्त क्वेश्चन इथे वाढेल. बघू शकता इथे मॅथ्ससाठी 35 क्वेश्चन, रिझनिंगसाठी 35 क्वेश्चन आणि GK GS साठी 50 क्वेश्चन. तिथे 40 क्वेश्चन होते, म्हणून GKचं खूप मोठा महत्त्व आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आता तुम्ही बघू शकता, कारण GK जर वाचाल तर तुम्ही एक्झाममध्ये वाचाल असं आता झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही कोणतंही याच्यातून स्किप करू शकत नाही. यानंतर तुम्ही बघू शकता जी टायपिंग टेस्ट आहे ती टायपिंग टेस्ट इंग्लिश टायपिंग होणार आहे 30 वर्ड पर मिनिट्स आणि हिंदी जी टायपिंग राहील ते 25 वर्ड पर मिनिट्स राहील. इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले जे ओपनसाठी जी फीस राहील ते 500 रुपये राहील विद्यार्थी मित्रांनो आणि एक्झाम जे देतील त्यांना रिफंडेबल राहील 400 रुपये. यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर जे SC आणि ST साठी 250 रुपये ते एक्झाम दिल्यानंतर त्यांना पूर्ण फीस वापस येते विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, मी तुम्हाला प्रत्येक कॉमेंटचा आन्सर देणार. जो विद्यार्थी नवीन आहे चॅनलवर तो विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल ऑल्सो जॉईन करा. तिथे प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक PDF स्टडी रिलेटेड शेअर केली जाते. लाईक करा, बेल आयकन प्रेस करा अशाच नवीन अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. मी ग्रुप Dचा एक व्हिडिओ आणणार आहे, त्यामध्ये तुम्हाला सविस्तर विश्लेषण त्यामध्ये मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.